महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जन्मसोहळ्याचं औचित्य साधून पुरंदरमधील या खानापूर विभागामध्ये एक CBSEची पहिली जिल्हा परिषद शाळा या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी आज सर्व मान्यवर आज पुरंदरमध्ये उपस्थित होते आणि या सगळ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती, ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या बारामतीच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे, शिक्षण मंत्री दादा भुसे, या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती। तिथेच छगन भुजबळ यांनी देखील उपस्थिती लावली। परंतु छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर तुम्ही जर आता बघू शकत असाल तर आता आपण एका कार पार्किंग मध्ये उभे आहोत आणि या कार पार्किंगच्या ठिकाणी छगन भुजबळ जेव्हा कार्यक्रमाला उपस्थिती लावत होते तेव्हा त्यांच्या वैमानिकाकडून या कार पार्किंग मध्ये त्यांचं हेलिपॅड हे उतरवण्यात आलं आणि हीच त्या वैमानिकाची सगळ्यात महत्त्वाची चूक होती। कारण जर ही कार पार्किंग आहे तर इथे हेलिपॅड कसं काय उतरवण्यात आलं याच्या बाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। खरं तर वैमानिकाची ही संपूर्ण चूक आहे, परंतु त्याला हेलिपॅड कुठं उतरवायचं हे माहिती नव्हतं का? जर उतरवायचं होतं तर त्याने कार पार्किंगचाच आधार का घेतला आणि याच्या मागे खरंच वैमानिकाची चूक आहे का आणखीन काही षडयंत्र आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्याला वैमानिकाची चूकच मानलं जात आहे। कारण कार पार्किंगमध्ये हेलिपॅड उतरवणं हे भयानक रिस्की होतं, कुठेही अपघात होऊ शकत होता। आत्ताच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमानाच्या ॲक्सिडेंटचं, अपघाताचं ज्या प्रकारे उदाहरण ताजं असताना वैमानिकाकडून हेलिपॅड हे कार पार्किंगमध्ये उतरवणं हे तितकंच जोखमीचं आणि आपण म्हणू शकतो की संशयास्पद असू शकतं। या सगळ्याची माहिती जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना देण्यात आली तेव्हा या कल्पनेचं त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती। मात्र हे जर असं घडलं असेल तर यामागे काय आहे या सगळ्याची चौकशी, सखोल चौकशी करण्याचे आदेश मात्र त्यांनी दिलेले आहेत। परंतु आज पुन्हा एकदा एक मोठा अपघात होता होता टळलेला आहे हे मात्र सुदैवाने आपल्याला म्हणावं लागेल। कारण की तुम्ही बघू शकत असाल मोठ्या प्रमाणात इथं कार पार्किंग आहे आणि याच ठिकाणी भुजबळांचं हेलिपॅड हे उतरवण्यात आलं होतं। खरं तर कुठल्याही गाडीचा त्यांना धक्का लागला असता, कुठलीही गाडी वळवताना पार्किंग करताना धक्का लागला असता तर मोठा अपघात झाला असता, परंतु ही पूर्णपणे वैमानिकाची चूक आहे। परंतु त्याला माहीत नव्हतं का की विमान कुठं उतरायचं, याच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।